जरूर, इजाजत है, इजाजत है। राजा जी आइए। राम सिंह, हमारे आगे कौन खड़ा है? राजा जी, जोधपुर के राजा जसवंत सिंह। मोगली जसवंत सिंह? महाराज, आवाज सांभाळून बोलावे. या दरबारात तुमचा मोठा आवाज केलेला नाही चालणार. पण असं आम्हाला कोणी रोखू शकत नाही, कोणीही नाही. ह्या जसवंत सिंगापेक्षा आमचा नीच दर्जा, जो आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून पळून गेला, त्याला 5,000 रुपये इनाम आणि मनसबदारी, आणि आम्ही त्याच्या माग. क्या माजरा है? थोड़ी नाराजगी है हुजूर, सामने लाओ उसे, थोड़ी किल्लत दे दो उसे। चाहे आज कुछ भी हो जाए, हम बादशाह के सामने बिल्कुल नहीं जाएंगे. राजा जी सुनो तो सही. खामोश. आम्ही यादव म्हणून विनवण्या करतात. भेटीला बोलावून भर दरबारात आमचाच अपमान करण्याचा हेतू आम्ही जाणला आहे. जे तुमच्या सैनिकांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलंय. बादशहाच्या दरबारात आहोत. एक वेळ आम्ही मौत पत्करू, पण अपमान हरगिज नाही. महाराजांचा आवेश पाहून औरंगजेब चांगला चक्रावला. गुलाम खां, इन पर नजर रखो और डेरा बढ़ाओ. ह्यांच्या कचाट्यातून सुटका करायलाच हवी. यातून मार्ग काढायलाच हवा. बादशहाच्या कैद्यातून कसे सुटावे आणि त्याला धडा कसा शिकवायचा या विचारात महाराज व त्यांचे साथीदार व्यस्त होते. त्यांनी बादशहाला निरोप पाठवला. पहारेदारांना बोलवा. महाराजांनी तुम्हाला बोलवले आहे. आम्ही कैदेत असताना सेनेचा काय उपयोग? त्यांना परत जाण्याची परवानगी द्यावी. सेनेला परत जाण्याची परवानगी द्यावी हा निरोप ऐकताच बादशहा खुश झाला. महाराजांची विनंती त्याने लगेचच मान्य केली. महाराजांजवळ इरोजी फर्जंद, मदारी मेहतर आणि 1-2 सेवक इतकेच राहिले. काही दिवसांनी महाराजांनी दुसरी खेळी खेळली. महाराजांची तब्येत अचानक बिघडली. महाराजांची तब्येत बिघडली आहे. राजांची तब्येत बिघडली आहे. हकीम को भेजो. मैं हकीम हूँ, मैं वैद्य हूँ. वैद्य झाले, हकीम झाले, पण औषधांचा काही केला उपयोग झाला नाही. मग दुसरा निरोप पाठवण्यात आला. पहारेदारांना बोलवा. महाराजांनी तुम्हाला बोलवले आहे. आम्ही या दुखण्यातून उठू असं काही वाटत नाही. म्हणून गोर गरिबांना, ब्राह्मण, हकीम यांना दानधर्म करून थोडं पुण्य मिळवायची इच्छा. त्यामुळं बादशहानं परवानगी द्यावी. ही विनंती बादशहाने मान्य केली. महाराजांच्या कक्षातून रोज मिठाईचे पेटारे बाहेर जाऊ लागले. सुरुवातीला शिपाई कसून तपासणी करत, परंतु जसजसे दिवस सरले तसे ते तपासणीचा कंटाळा करू लागले. आणि एक दिवस फार मोठी जबाबदारी. सावध राहा. शंभूराजेंना सांभाळून आणा. बाकीचे पेटारे न बघता तसेच सोडून दिले. इकडे इरोजी फर्जंद शिवाजी महाराजांच्या जागी झोपले आणि मदारी त्यांचे पाय चेपू लागला. एक दिवस ते पहारेदारांकडे जाऊन म्हणाले, महाराजांची तब्येत फारच बिघडली आहे. आम्ही त्यांच्यासाठी औषध घेऊन येतो. त्यांना शांतपणे झोपू द्या. काही वेळाने बादशहाचे सेवक आत येऊन बघतात आणि अचंबित होतात. कहाँ गया शिवाजी? कहाँ गया? कहाँ गया? या अल्लाह, कहाँ गया शिवाजी? जहापना, शिवा भाग गया. भाग गया? कैसे भाग गया? किधर गया? जाओ ढूंढो उसे. औरंगजेब तांडव करत राहिला. इकडे महाराजांची दख्खनला रवानगी झाली.